नमस्कार, मी डॉक्टर चंद्रतेज कदम, न्यूरोसर्जन म्हणून नाशिक येथे कार्यरत आहे। आज आपण न्यूरोसर्जरी संबंधित एक महत्त्वाच्या आजारावर ब्रेन ट्यूमर या विषयावर बोलणार आहोत। ब्रेन ट्यूमर म्हणजे नक्की काय? मेंदूतील काही पेशी किंवा मेंदू लगतच्या काही पेशींची असामान्य झालेली वाढ म्हणजे ब्रेन ट्यूमर। ब्रेन ट्यूमरचे प्रामुख्याने दोन टाइप्स असतात। एक म्हणजे बिनाइन, सौम्य प्रकारचा ब्रेन ट्यूमर असतो, हा कॅन्सर नसतो, आणि दुसरा म्हणजे घातक किंवा मॅलिग्नंट कॅन्सरस, असा हा दोन प्रकारचे ब्रेन ट्यूमर असतात। ब्रेन ट्यूमरची प्रमुख लक्षणे कोणती? वारंवार होणारी डोकेदुखी, फिट्स येणे, दृष्टीतील कमजोरी किंवा दुहेरी दिसणे, चालताना बॅलन्स जाणे, ऐकायला न येणे किंवा मेमरी लॉस, लक्ष केंद्रित करण्यात समस्या निर्माण होणे, यांसारखी काही लक्षणे आढळतात। ही लक्षणे कोणत्या प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे व ब्रेन ट्यूमरची साईज व त्याचे मेंदूतील स्थान यावर अवलंबून आहे। ब्रेन ट्यूमरची लक्षणे ओळखून आपण योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास पुढील निदान करणे सोपे होते। ब्रेन ट्यूमरचे निदान कसे केले जाते? ब्रेन ट्यूमर वरील लक्षणे आढळल्यास आपण योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन सीटी किंवा MRI केल्यास आपल्याला ब्रेन ट्यूमर बद्दल अधिक डिटेल माहिती कळू शकते, जसे की ब्रेन ट्यूमरची साईज किंवा त्याचं मेंदूतील असलेलं स्थान किंवा हा कोणत्या प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे, हा घातक आहे की हा सौम्य आहे, याबाबतची अधिक माहिती आपल्याला या चाचण्यांद्वारे कळू शकते। ब्रेन ट्यूमरवर योग्य ते निदान झाल्यानंतर त्यावर आपण उपचार पद्धती कोणती आहे हे जाणून घेऊ। आजच्या घडीला ब्रेन ट्यूमरसाठी शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी किंवा रेडिएशन थेरपी, रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी अशा प्रकारच्या उपचार पद्धती अवलंबल्या जातात। बऱ्याच वेळा सर्जरीद्वारे म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे जास्तीत जास्त मेंदूची गाठ ही काढली जाते व ती तपासाला पाठवल्यानंतर त्यातील निदानावरून पुढील उपचार पद्धती पेशंटला ऍडवाइस केली जाते। जर हा ट्यूमर बिनाइन म्हणजे सौम्य प्रकारचा असेल तर बऱ्याच वेळा सर्जरी पुरेशी असते, परंतु जर हा मॅलिग्नंट म्हणजे पसरणारा किंवा कॅन्सरस ट्यूमर असेल तर त्यावर रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी सल्ला पेशंटला दिला जातो। या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात ब्रेन ट्यूमर या विषयावर माहिती जाणून घेतली। याबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास कृपया योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्वरित लवकर निदान योग्य तो सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास ब्रेन ट्यूमरच्या बऱ्याच पेशंटला सर्वसामान्यप्रमाणे आयुष्य जगता येते। हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकतो।